सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नूरला दुलो पावन झालो चराचरी. ए लहान मुलं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा. नमो सद्गुरु सचिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विठ्ठल भगवंताकडे टाळ कोण मागणी करणारा हा अभंग भक्त सम्राट बजरंगबलीच्या पावन दरबारामध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. किती वर्ष अखंड हरिनाम सप्ताह. अत्यंत जुनी परंपरा असणारा हा नामयज्ञ. समस्त ग्रामस्थ चांभारवाडीकर मंडळी, कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक, टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी झाले सगळे. सगळ्याला धन्यवाद आणि शेवीला प्रारंभ. विठ्ठल आणि आजची ही सेवा तसं पाहिलं तर माझी नियोजित नव्हती, पण ती कसं असतं, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे दाने दाने पे लिखा है खानेवाली का नाम आणि तारीख तारीख पे लिखा है महाराज का नाम. बोर्डाव कोणी असू द्या, पण नारदाच्या गादीवर कोण उभं राहील हे सांगूच शकत नाही. त्यामुळं हे अशी योगायोगानं आणि ही मैत्रीपूर्ण सेवा आमचे परमार्थ स्नेही परममित्र हरिभक्तपरायण योगीजी महाराज शेजूळ यांनी मला काल फोन केला आणि म्हणले असं असं नियोजन महाराजांना ते काहीतरी थोडी अडचण आहे, यायला जमल का. आणि मग मी सकाळी ठाण्याजवळ कार्यक्रम होता, म्हणलं उद्या बी परत तिकडं पुण्याकडे खेडमंचरी येणं जाणं होई नाही करीत 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 पण शेवटी आमच्या प्रवीण महाराजांनी लईच फोर्स केला, कारण इकडं त्यांचे मित्र ओमकार महाराज होते. आणि मग त्याच्यामुळं आज हे तुमचं सर्वांचं झालेलं दर्शन अगदी आनंद वाटला. मृदुंगाचे ज्यांनी साथ केली ओमकार महाराज कुठे गेले, थोडे आजारी असल्यामुळं, पण काय नाही, ओमकार गेला तरी दुसरा ओमकार आला. म्हणजे बदलच नाही. आणि तुम्ही गात होता हे आम्हाला माहित होतं, पण तुम्ही वाजवता हे आज कळालं मला. त्याच्याने म्हणजे 2 in 1 असं आमचे ज्यांनी अगोदर साथ केली आमचे परम मित्र मृदुंग सम्राट ओंकार महाराज कागदे, आणि आता जे मृदुंगाचे साथ करतात भजन सम्राट आणि आता मृदुंग सम्राट बी ओंकार महाराज जगताप असतील. आमचे परमार्थ स्नेही परम मित्र आमचे भजन सम्राट संतोषजी महाराज वाघ हे या ठिकाणी उपस्थित 7 दिवस आपल्या यज्ञामध्ये आहेत. काय बाबा हे बी का संतोष महाराज म्हणजे तुम्ही काय फक्त सेमच घेतल्यात आहे का काय बा, इकडं ओंकार ओंकार म्हणजे तुम्ही नावाच्या जोड्या लावताय का काय बा. हे बी आमचे संतोष महाराज भजन सम्राट सुंदर चाल त्यांनी सुद्धा या ठिकाणी गायले. दादा असतील शेजूळ महाराज आमच्या सोबत आलेले भजन सम्राट धामणीकर बाबांचे शिष्य भाऊसाहेब महाराज पालवे, चोपदार दादा असतील, हे आमचे नाचणारे टाळकरी दादा असतील, हे अशी आतून नाचणारी मनापासून टाळ वाजवणारी माणसं असले मला सुद्धा मूड येतो कीर्तन करायला हे असे. आणि परत हे युवा टाळकरी विनेकरी असतील, सर्व शिष्टीवाल्या दादाने बी सुंदर आवाज ठेवला, तुम्हालाही धन्यवाद. आत बसलेले बाहेर बसलेले कट्ट्यावर बसलेली म्हणजे आता जागाच नाही ती तरी काय करते ना, मग पावसामुळं थोडा व्यत्यय, पण असो आपण अशा कठीण काळामध्ये सुद्धा आपली परंपरा खंडित होऊ दिली नाही, म्हणून पुनश्च एकदा चांभारवाडीला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल गावचं नाव फार सुंदर आहे चांभारवाडी.
इथं धार्मिक कार्यात कुणीच वडीत नाही काडी. त्याच्यामुळं परमार्थाची जोरात धावती गोडी. आणि आपली ही जी गाडी परमार्थाची जोरात धावती याचं कारण सावताबाबाने आपल्याला परमार्थाची लावली गोडी, कारण गावचं नाव चांभारवाडी. असं ह्या वाडीमध्ये सुंदर असणारा नामयज्ञ सोहळा, महिला मंडळांची विशेष उपस्थिती, माता माऊल्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल उद्या काला आज जागर म्हणजे संप्रदायाच्या नियमानुसार आज भगवंताकडे मागणी करायची. आज मागायचंय, उद्या देव. ए लहान मुलं कालवा करू नका, शांत बस. आज मागायचंय, उद्या देव देणारे. पण काय मागावं हे संतांकडनं शिकावं. विठ्ठल देवाची मागणी वेगळी, संताची मागणी वेगळी, माणसाची मागणी वेगळी. ऐका, देवाच्या मागणीमध्ये संताचं कल्याण आहे. लहान मुलं, देवाच्या मागणीमध्ये संताचं कल्याण आहे, संताच्या मागणीमध्ये जगाचं कल्याण आहे, आणि माणसाच्या मागणीमध्ये दुसऱ्याचं वाटुळ, म्हणजे दुसऱ्याचं कसं पटांगण होईल ही आपली मागणी. मागणीचे प्रकार 3. देवाची मागणी वेगळी, संताची मागणी वेगळी, जीवाची मागणी वेगळी. आजच्या अभंगामध्ये संताची मागणी. विठ्ठल मागावंच लागतंय. आयुष्यात किती मोठा माणूस असू द्या, जर आयुष्यात माग नाही तरच त्याचं जग नाही. विठ्ठल मागणी करावी ह्यात कमीपणा नाही, पण मागणी काय असावी हे याचं तत्व कळालं पाहिजे. कारण मागणी करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक, अपेक्षा असली पाहिजे, म्हणजे आपल्याकडे काहीतरी कमी आहे ना आपल्याला ते मिळवायचे. हे ज्या वेळेस माणसाला वाटतं, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, त्यावेळेस मागणी केली जाते. इच्छा असली तर. दुसरी गोष्ट, परंपरा असली तरी सुद्धा मागणी करावी लागते. तुमच्याकडं जोगवा मागतेत का? परडी आहे का? परडी परडी माहिती का? आंबा नाही का तुमच्याकडे? हा, जोगवा मागतात बघा देवीचे भक्त. अंबाबाईचा जोगवा दारात जाऊन म्हणतात ना. ही परडी घेऊन जोगवा का मागायचा? त्याला कारण आहे. कोट्याधीश जरी माणूस असेल, परंपरा सांगतो मागणीची, काही काहींच्या घरी परंपरा असते कोट्याधीश घर आहे, पण जर त्यांच्या घरामध्ये परडे असेल तर दर मंगळवारी किंवा शुक्रवारी त्या माता माऊलीला घरातल्या 5 घरं मागावीच लागतात. म्हणजे ही आहे मागणीची परंपरा. ते काही पिठा वाचून उपाशी राहत नाही, पण परंपरा का मागती तर परंपरा. पहिली गोष्ट अपेक्षा, का मागावं लागतं. दुसरी गोष्ट परंपरा, आणि तिसरी गोष्ट स्वभाव. काय काहींचा स्वभावच असतो कुणी दिसलं तरी मागायचंच. विठ्ठल मग आजची मागणी ह्या 3 पैकी कोणत्या हेतूनी, की बा इच्छा आहे की परंपरा आहे की स्वभाव आहे? बस इच्छा नाहीच, संतांकडे काहीच कमी नाही, इच्छा नाही. परंपरा, अहो परंपरा अशी की काहीच मागायचं नाही. काही मागणे हे काही मागणे अमानुची काही मागणे अनुचित. संत का मागतात? मागणीला 3 कारण सांगितली: अपेक्षा, परंपरा किंवा स्वभाव. अपेक्षा नाही ह्या हेतूने मागणी नाही,
परंपरा संतांकडे मागावी अशी उलट काहीच मागू नये अशी परंपरा योगेश महाराज. काही मागणे आम्हाची वडिलांची रीत. आणि तिसरी गोष्ट स्वभाव. मागणं हा संतांचा स्वभाव नाही. कारण तुकोबारानेच गात्या सांगितलं, काही न मागे कोणाशी तोची आवडे. हा म्हणजे जे कोणालाच काय मागत नाही तो देवाला आवडतो. मग जे असे लोकांना सांगतात त्यांचा मागण्याचा स्वभाव असेल का? मग तिन्ही गोष्टी जर तुकोबाराय बसत नाही तर मागणी कस काय केली भाऊ विठ्ठल? मागणी अशा पद्धतीने केली की हे जगाचं कल्याण हो. कारण त्यांचा अवतार त्याच्यासाठी. आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. जय श्रीराम. बोली राजा ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष मुरला तो सेवू. बस जगाच्या कल्याणासाठी आले. मग ते करणं कामच आहे ना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. त्यांनी अवतार का घेतला त्याचं हेच कारण आहे. मग ज्या कारणासाठी आले ते कार. आणि अभंगामध्ये तुकोबाराय मागणी करतात. तुकोबारायांच्या जागेवर तुकोबारायांच्या ठिकाणी आपण आपल्याला जोडायचंय. तुकोबारायांनी स्वतःसाठी मागितलंच नाही. ती मागणी केली पण स्वतःवर घेऊन या समाजाच्या मनातली मागणी केली. विठ्ठल आपल्या मागणीला चव नाही स्वतः नाही. आपली बोगस मागणी. हे चिदान देगा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा तर त्याला झालं तू नीट राहणार आहे का? तू त्याच्या संपर्कात येणार आहे. मग त्याच्या आधी तुलाच क्वारंटाईन करावं लागेल. म्हणजे दुसऱ्याचं वाईट चिंतन करून आपलं चांगलं होत नसतं. म्हणून काय मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे. काही मागतात माणसं. अहो प्रसन्न कोण झालाय काय मागावं हे का? दाता लक्ष्मीचा पती देणारा इतका उज्ज्वल असेल देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे कळलं पाहिजे. देणारा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा देणारा जर देव असेल उगा बोगस काहीतरी. पंतप्रधान प्रसन्न झाले एका माणसाला. माग काय मागायचे? देश ताब्यात आहे. ह्यो म्हणला आमच्या नळाला पाणीच येत नाही. आले का येड्यात? तालुक्याला पाणी येत नाही अशी योजना माग ना. म्हणजे प्रसन्न कोण आहे? पंतप्रधान. हे म्हणतो आमच्या गल्लीतलं कोक चलत नाही तर काय मागावं हे कळलं पाहिजे ना. देणारा कोण आहे त्याच्यावर मागणीची क्वालिटी अवलंबून आहे. तुकोबाराय या ठिकाणी विचार करतात की बस देणारा देव आहे ना. मागणी सुद्धा त्याच पटीतली पाहिजे. विठ्ठल एक तर तुकोबारांना मागायची गरज नव्हती. वारीला गेले देव प्रसन्न झाले. तुकोबाराय तुमच्या प्रश्न नाही काही इच्छा असतात. तुकोबाराय म्हणजे बस तू देणार आणि आम्ही घेणार. आम्ही काय मूर्ख नाही. आम्हाला मागायला लावणार आणि संसारात फसवणार ही लय लोकांना आता पुत्र फसवले. मी काही हे बाई आपल्याला मागायचंच नाही. देण्यासारखं आहे तरी काय देवा तुझ्याकडे? कोण म्हणतंय? तुकोबाराय. कोणाला? देवाला. काय अधिकार असं काय देण्यासारखं? मुकुट मागू तर इंद्राचा चोरला. इंद्राचा आहे बरं का मुकुट. ती चोरलाय. मुकुट मागू तर इंद्राचा आहे. कुंडल मागू तर कर्णाची. कुंडल कोणाची? देवाची. कर्णाची हाणलेत. मग कुंडल कर्णाची मुकुट इंद्राचा. इट मागू तर उभा कसावर राहशील आणि शेला मागू तर मोकळा होशील. देण्यासारखं आहेच काय? देव म्हणतात तुकोबाराय. इंद्र चंद्र ब्रह्म विष्णू महेश गंधर्व यक्ष किन्नर लोकपाळ दिग्पाळ राजपाळ यांनी कधी काही कोणाला दिलं नसेल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. माझा प्राण जरी मागितला तरी देतो. आज पवित्र एकादशीचा दिवस आहे. आज सुद्धा एकादशीचं मागणी केली तो दिवस सुद्धा एकादशीचाच होता. गोपाराय काही मागा
द्यायला तयार आहे. आणि मग तो कोबाराय म्हणतात भगवंता, हृदयामध्ये उदारता असेल आणि मनगटामध्ये देण्याची दानत असेल तर माझी एकच इच्छा आहे, अभंगाच्या पहिल्याच्या दुर्बुद्धी दे मला दुर्बुद्धी दे मला दुर्बुद्धी दे मला हा दुर्बुद्धी दे मला दुर्बुद्धी दे मला दुर्बुद्धी दे मला क्या बात है कदानुपदो नारायणा कदानुपदो नारायणा आता माझ्या आईचे कधी आता माझ्या आईचे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय मागणे. दुर्बुद्धी ते मना कदा न बजो नारायण. भगवंता माझी एकच इच्छा आहे, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी कदा नुपजो. या शब्दाचा अर्थ न उपजो म्हणजे तिचा जन्मच माझ्या ठिकाणी माझ्या मनामध्ये होऊन देऊ नको. दुर्बुद्धी नकोच अशी मागणी तुकोबाने केली. काय दुर्बुद्धी? कीर्तनात बसून टाळ्या न वाजवणं हे सुद्धा दुर्बुद्धीच आहे. सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवत, ह्यांनी काय उक्त घेतलंय का काय एक वादकांनी? आज आमची आताडी गळ्यात आली आणि तुम्ही निवांत बसून ऐकताय म्हणजे टाळ्या वाजवाय काय टोल ना काय का काय असं फ्रेश बसा, रिलॅक्स. पाऊस नव्हता, इतके दिवस आलाय, असं थंड वातावरण एसी सारखं कसं तरी सुद्धा काय काय टेन्शन मध्ये. अहो एक टाळ्याच वाजत नव्हता, म्हणलं का टाळ्या वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? कर्ज हो सर बोंबलत हिंडला, येतात किती जातात किती, इन्कम किती, आठ गुण किती, पैशाचा हिशोब असले कर्ज होईन का? 10 कमवा 5 खर्च करा, कर्ज होईन? 10 कमीतून 13ची गायचॅप घेतो, 3ला मिळाला ना उघड म्हणजे हे असं आहे. त्याच्यामुळं कर्ज कोणाच नसावं, आपल्या वाडीत तर नसावं. आणि जरी झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मरत. यो कर्जवाल्याने तर टाळ्याच वाजवली म्हणते आता शिका आधार देणारा, नाहीतर कोरोनामध्ये आधारच महत्वाचा या विडल. त्याच्यामुळे फ्रेश बसा, रिलॅक्स. आपल्या गावात सप्ताह चालू आहे, हे सगळ्या मंडळींची एकी म्हणून, नाहीतर योगेश महाराज मोठ्या मोठ्या गावचं सप्त बंद आहे सध्या. लोकाला उल्हास नव्हता आधीच, आणि त्यात आता निमित्त काय झालं की कोरोना. का केला नाही सप्ताह? कोरोना. मग वाडीनं कसं काय केला भाऊ? त्याला कसं लागतं, आवड बी लागती, आणि सगळ्यांची एकी असल्याशिवाय हे कार्य होणं शक्य नाही. आणि आपले असणारे हे गाव लहान कीर्ती महान अशा पद्धतीनं सगळ्या गावकरी मंडळींनी एक विचाराने येऊन अशा कठीण काळामध्ये आपली परंपरा जोपासणे आपलं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल हो, मग हे आपल्याला आहे सद्बुद्धी. आणि परमार्थापासून जी माणसं विनमुख झाली त्याला म्हणायचं दुर्बुद्धी. सद्बुद्धी दुर्बुद्धी हे शेजारी नाहीत बरं का महिला मंडळ, शेजारी नाहीत ह्या. आणि एकदा काय झालं, सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला फोन केला. हॅलो, मोबाईल होता का? मोबाईल लय जुना आहे, हे आता आता म्हणतो लय जग पुढे, जग पहिलंच पुढे. गीता कोणी सांगितली अर्जुनाला? भगवंतानं, भगवान श्रीकृष्णानं. कुठं सांगितली?
कुरुक्षेत्रावर. आणि कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता हस्तिनापुरात धृतराष्ट्राला कोण सांगत होतं? संजय. हे अंतर काय जवळ नाही, अजून मी जाऊन बघ. मग कुरुक्षेत्रावर चाललेलं ज्ञान, कुरुक्षेत्रावर चाललेला प्रसंग संजयला कुठं कळत होता? हस्तिनापुरामध्ये. ही सगळ्यात पहिली मोबाईलची रेंज आहे. ही तर मोबाईलचा खरा शोध आहे, गुप्त शोध. आणि मग तिथून पुढे ही क्रांती होत गेली. लहान मुलं तुम्ही शांत बसा बरं. मांडी ही पोरं सांभाळायचं सोपं नाही. गुरुजी आहेत का इथं कोण? त्या गुरुजीचीच कमाल. एका वर्गात 50 पोरं कशी सांभाळत असतात त्यांची त्यांनाच माहिती. तिला याडमाट असते. तुमची लय चांगली आल्यात आहेत कीर्तनाला. आता थोडंफार वळवळ करणारा स्वभाव असतो, लहान चंचल असतो. अहो एक असंच कीर्तनात कालवा करायचं. हे म्हणलं गबस. ती माझ्या दोहाला म्हणा तूच गबस मला. आणि म्हणलं कीर्तन कोण कर? मला मी करतो. एका प्रश्न उत्तर म्हणलं विचार मला. मला रावणाला तोंड किती? नाही म्हणलं 10. म्हणजे एका अंगाव कसा झोपत असेल? अहो माझी अक्कल बंद झाली म्हणे. ही पोरं काय लय येडमाट असतात म्हणे. ती काय एका गुरुजीने विचारलं, पहाटे पहाटे दवबिंदू का पडतात? दवबिंदू माहिती ना? दवबिंदू का पडतात? पोरगा म्हणला पृथ्वी स्वतः भोवती फिरतील, मग फिरता फिरता त्याला घाम येतो म्हणून पडतात. आता हे काय उत्तर आहे त्याचं? काय लय येडमाट असतात. एक पोरगा असा आगावाने गुरुजीला वळायचा. गुरुजीने बापाला फोन घेतला आणि बोलून घेतलं म्हणे तुम्ही त्या पोराला सगळ्या वर्गात दम टाका म्हणले. ती येड्यावानी करते, कोणाला खोड्या काढते. बापाने पण कालवा करायचा नाही म्हणले, नीट राहायचं. आणि जर नीट वागला नाही ते बाप रागावला ना वर्गातच पोरा कमरेचा बेल्ट काढूनच तुला हानीन. पोरगा म्हणला पप्पा बेल्ट काढून हाणूच शकत नाही. म्हणले का? हा बेल्ट काढला तुमची पॅन्टच गळणार आहे. कुठं पोरांचा नादी लागता म्हणे. तिला याडमाट असते. तर मला एक पोरगा म्हणला अशी कोणती गोष्ट आहे ती पुढं आल्यावर महागच जात नाही. मला पुढं आल्यावर महाग जात नाही. मला काय? ते मला डेअरी. एकदा वाढल्यावर कमीच होत नाही ओमकार महाराज. मग पहाटे जॉगिंग करावं लागतं. ही याडमाट असतात पोरं. मग ह्यांच्यावर संस्कार करणं काळाची गरज आहे. म्हणून महिला मंडळ तुम्ही आज भगवंताकडे एकच मागा. आईचा पुत्र द्याई असावा. पण वंशाचं नाव उज्ज्वल करणारं रत्न आपल्या पोटी यावं. आज मागायचंय ना तुम्ही सुद्धा असं चांगलं मागा. महिला ऐसा पुत्र दे ज्याचा त्रैलोकी तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागा. आपला विषय चालला होता सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला फोन केला हे शेजारनी. आणि फोन उचलला. म्हणले काय बोला? म्हणजे आपल्याला पंढरपूरला जायचंय. कोण म्हणलं? सद्बुद्धी. कोणाला? दुर्बुद्धीला. म्हणजे अभंग तसा आहे ना लहान. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. मग सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेहलं शेजारीन. आणि मग दुर्बुद्धी पंढरपूरला गेल्या दुर्बुद्धी काय म्हणाल?
ते नाथ महाराज सांगतात या शेजारणीनं बरं नाही केलं का माया मला पंढरीला नेलं ग बया बया या शेजारणीनं या शेजारणीनं मला नाही केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग पया 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 मला पंढरीला नेलं ग पया 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 ना 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 याला बारुडाचा झटका म्हणतात पण ओमकार महाराज आता कसं आहे ते रोज सराव त्यांचा गायनाचा आहे आणि एवढे ह्याच्यात सुद्धा असा मृदुंग वाजवणं सोपं नाही. एकदा ओमकार महाराज टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. हा कारण रोज घासणाऱ्यांना सुद्धा जमत नाही. अहो एका गावात गेलो ती म्हणला मी 18 वर्ष हळदीत काढल्यात त्याला दागिन्यातच वाजवा येत नव्हता. म्हणजे असे पण अत्यंत सुंदर. आणि मग दुर्बुद्धी काय म्हणते या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग. कारण तिला सत्संग नामसंकीर्तन आवडत नाही तिला म्हणायचं दुर्बुद्धी. मग ह्या बारोडात नाथबाबांनी काय शेजारणीचं घराशेजारी घर ह्यांचं वर्णन सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ह्या खऱ्या शेजारणी आणि त्यांचं वर्णन या बारोडातून केलंय. मग ही दुर्बुद्धी अशी तिला सत्संग आवडत नाही तिला नामसंकीर्तन आवडत नाही तिला भक्ती भाव धर्म स्वधर्म आवडत नाही. आणि बसू ते कसं आहे बसू द्या चोपदार काय तर ते ऐकणार नाही. विडल विडल म्हणून आयुष्यामध्ये सद्बुद्धी असावी दुर्बुद्धी नसावी. दुर्बुद्धीमुळं मोठ्या मोठ्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालं म्हणून दुर्बुद्धी नसावी. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत. काही काहींची तैलबुद्धी. तैलबुद्धी म्हणजे तेलासारखी तेलाचा एक बादलीभर पाणी असून आणि एकच थेंब असं पाण्यात पडतो तेलाचा थेंब एकच असतो पण आखा बादलीभर पसरतो. तशी काय काहींची तैलबुद्धी एवढीसच ऐकतात पण गावभरच करतात नुसता बोबाटा तैलबुद्धी. काय काहींची चर्मबुद्धी. चर्मबुद्धी म्हणजे चांबड्याला असं आरीने छिद्र पाडलं तेवढ्या पुरतं छिद्र पडतं तिथून आरी काढली की ते जसं आहे तसं काही काहींचं कीर्तनात जोर आहेच सप्ता जोर चालू आहे. वा 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 व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर कीर्तन संपले काढलीच तांबा त्यांचा धंदाच आहे ती. हो आमचा करू नका हे सांगायचा. म्हणजे अशी काही काहींची चर्मबुद्धी काही काहींची दगडबुद्धी. गामनी आयशी बुद्धी ज्याची जड हा जड बुद्धी त्याहूनही दगड बरे देवा दगड सुद्धा काय. आणि एक सांगतो बर का एक तर माणसाला एकदम 0 बुद्धी असावं किंवा 100% असावं. मधला जर असेल ना वाटूलच म्हणजे बोहळा असावं पण गाभोळा असू नाही. ओमकार महाराज. आणि येडा असावं पण घालयेडा असू नाही. शहाणा असावं पण अतिशहाणा असू नाही. हा ही बोहळा चालन शिव बोहळा चक्रवर्ती पण गाबोळा चालणार ना. गाबोळी याडमट असतात म्हणजे आर्त वटण्यान असतं ना ते आम्हाला बी आडवी चालते. एक मला कंबार का बांधता बुवा नरड बांधाव का काय ही चित्रच असतात म्हणे काही. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फेरिता म्हणलं मुगी आती नाही म्हणत त्याला सांगताच काय म्हणे त्याला काय येतं शस्त्र पटत का काय तेव्हा ती आडव. एक मला तुकाराम महाराजांना न्यायला इमान आलं तर मग इमान कुठं उतारलेलं म्हणजे तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडाला काय जागा लागत होती का काय ती कुठं बी राहू शकत होतं ना अदृश्य रूपाने. मला एक असा भेटला म्हणला तुमच्या देवाने लय भेदभाव केलाय. म्हणलं का. म्हणला नाही देवाचं चुकलंच. म्हणलं झालं काय. म्हणला तुम्ही म्हणता की महिला पुरुष समान राहिले पाहिजे त्यांना समान किंमत दिली पाहिजे महिलांना बरोबरी नसल्या पाहिजे. मग पंढरपुरात देवाने असं का केलं. म्हणलं काय केलं देव पुढं आणि रुक्मिणी मागं का. तुम्ही पंढरपुरात जाऊन बघा देव पुढे आणि रुक्मिणी मागे जोडीनं नाही असं अंतर आहे गाभारा वेगळा आहे.
देव पुढं रुक्मिणी माग का? मला ती जाऊन दे ना आडू. देव पुढं रुक्मिणी माग का? मी म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसल्या, तुझी रुक्मिणी कुठं बसती? ते म्हणला महागच असते रा. म्हणलं आमचं तसंच. उलट आमची रुक्मिणी 25 हा जागा सोडू नये पंढरपुरात. देवाचा गाभारा वेगळा यायचा, मंदिर वेगळे, 25 हा जागा सोडू नये. आताची आयो ड्रायव्हरच कळा ना कोणी, मागचं पुढं मुंडकं काढतंय, पुढच्याला हेल्मेट आणि मागच्याला मास्क. त्या पोलिसालाच कळा ना हात पुढच्याला करो का मागच्याला करो. अरे पुढचं जॅम झालं, गिअर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे नाही. पेट्रोल 110 वर गेलं. म्हणजे अशी विचित्र असतात म्हणा. गाभोळी माणसं भयानक असतात. निवळ येडा वाचाळ बरळ ती बरळ आनंद वाचाळ आनंद वाचाळ भरती बराळा आनंद वाचाळ भरती बराळा अनंत वाचाळ परळती परळ अनंत वाचाळ परळती परळ अनंत वाचाळ परळती परळ अनंत वाचाळ परळती परळ. दया काहीचा गोपाळ पावे हारी, दया काहीचा गोपाळ पावे हारी दया कैसा गोपाळ पावे हरी दया कैसा गोपाळ पावे हरी. हरी मुखे म्हणा हो हो हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे मुखे म्हणा हरी 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 मुखे हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. अनंत जी अशी माऊली म्हणली बरळ, त्यांच्याकडे ध्यान देऊ नका. लोक कोणाला चांगलं म्हणतात, आम्हाला तरी काय नीट बोलतात का? आता मी 17 वर्षापासून कीर्तन करतोय. माझं तर 25 चालू झाले आता ह्या 10 तारखेला. मला लहानपणी म्हणायचे लय लहानपणी कंबार बांधलं. आता म्हणलं माऊलीने काय दात पाडल्यावर ज्ञानेश्वरी लिहिली का काय? परमार्थ तरुणपणातच केलं पाहिजे. जेवाने आहे तरुण, तरुण मुलांना सांगणे जेवाने आहे तरुण, घ्या परमार्थ करून, नाही तर जायचं एक दिवस मरून. मेल्यावर बाकीचे रडत्यान वरून वरून, पण तुला टाकते ना पुरून. अरे मग घ्या ना परमार्थ करून. विठ्ठल ए तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवतून आई वडिलांच्या चरणावर ठेव तू भान, तरच या महाराष्ट्राची उंच होईल मान. महाराष्ट्राच्या मातीची मान जर उंच करायची असेल तर तरुण पिढीने दुर्बुद्धी ते. अरे ऐन तरुणपणामध्ये व्यसनाचे हारी जाणे ही सुद्धा दुर्बुद्धी. सोडून द्या. वाईटाच्या संगतीत जाणे ही दुर्बुद्धी. नकोच कदा नकोजो नकोच तुकोबाराय म्हणले दुर्बुद्धीचा जन्मच देव म्हणले तुकोबाराय 24 तास तुमच्या मुखात जे जे करे तुमच्या मनात दुर्बुद्धी येईल का? तुकोबाराय म्हणले असं नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, अरे अहंकार गेला नाही. नामदेवराय 24 तास देवाजवळ आहे, पण अहंकार होता, पण गुरुनी कृपा केली त्यावेळेस गेला. म्हणजे जवळ राहिला म्हणजे काय तसं काही नाही. अरे आम्ही तरी बघतोय देवा, आमचं सोड. तुझ्या पत्नीला दुर्बुद्धी झाली. जगाचा बाप प्रभू रामचंद्र आणि सीतामैया वनवासामध्ये पर्णकुटीमध्ये. आता दुर्बुद्धी ऐका. तुकोबाराय म्हणले दुर्बुद्धी नको. देव म्हणले तुमच्यासारख्या संताला दुर्बुद्धी कशी निर्माण आहे? तुकोबाराय म्हणले तुझ्या बायकोला दुर्बुद्धी झाली तर आमचं काय घेऊन बस? कस काय? अहो तुम्ही राम आहेत, तुम्ही गेलाय मारेच हरणाला पकडाय. आणि संरक्षणाची जबाबदारी आई साहेबांनी कुणावर होती? लक्ष्मणजींवर. ज्यावेळेस लक्ष्मणा धाव म्हणून अशी मायावी हाक मारीच्यानं मारली, त्या लक्ष्मणजींना कळालं हा आवाज आपल्या भावाचा, थोडा हळू, हा आवाज आपल्या भावाचा नाही. आणि मग सीतामैया ते ज्यावेळेस
जे वर्णन आहे एकनाथी भागवतामध्ये, काय बोलले सीताईस आमच्या लक्ष्मण म्हणजे जात नाहीत. भावानं हाक मारली तरी लक्ष्मण जात नाही. सीतामाईला दुर्बुद्धी झाली आणि सांगितलं, लक्ष्मणा तुझ्या मनामध्ये काहीतरी पाप आहे म्हणून तू जात नाही. लक्ष्मण खरा साधू होता मायबाप. डसा रडला, कानामध्ये बोटं घालून, आणि आई साहेबांचं एक एक वाक्य बाहेर पडेल तसं लक्ष्मणजी जय श्रीराम नामाचा जय जय. आणि शेवटी डोळ्याचे अश्रूनं लक्ष्मणजी रडे. खरा साधू आहे पण देवाची बायको दुर्बुद्धी. तीळ मात्र मनामध्ये पाप नाही. 13.5 वर्ष सेवा केली ह्याच्या अगोदर, हा प्रसंग घडण्याच्या अगोदर. पण आई साहेबांचं मुख सुद्धा आमच्या लक्ष्मींजीने पाहिलं नाही. फक्त पाय पाहिले चरणाची. गवताची गादी केली, फळं आणून दिली, पाणी आणून दिली, एवढी सेवा केली. आणि आई साहेब तुम्ही इतकं मला वाईट बोलला, ही तुम्हाला झालेली दुर्बुद्धी. कोण म्हणतंय? लक्ष्मण. मी जातो पण या लक्ष्मणजी रेषा जी आखली या रेषेच्या बाहेर येऊ नका. जर तुम्ही बाहेर आला पुढचं मी जबाबदारी घेऊ शकत नाही. म्हणजे देवाची बायको होती पण लक्ष्मणजी बद्दल नाही ते बोलली आणि खऱ्या साधूचा छळ केला. सीतेला 6 महिने अशोकवनात राहावं लागलं. त्याचं एकमेव कारण दुर्बुद्धी आणि खऱ्या साधूला त्रास. विठ्ठल देवाच्या बायकोला दुर्बुद्धी झाली म्हणून लंकेत राहावं लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणले दुर्बुद्धी ते कदा नोपजो नारायण. अहो पण तरी तुम्हाला होऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणले बायकोचं सोडा, तुमच्या पोराला सुद्धा दुर्बुद्धी झाली. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम त्याचं नाव. आणि आपल्याला कथा माहिती आहे, खऱ्या साधूच्या जे ठिकाणी तप चालू आहे तिथं भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांबन बाकीचे 4-5 कार्यकर्ते गेले आणि त्यांनी एका पोरालाच पोरीचं रूप घ्यायला लावलं. पोराला साडी नेसवली आणि अशी पोटात चिंध्या खावल्या, असं पोट आलेलं दाखवलं. देवाचा पोरग दुर्बुद्धी. आणि गेले साधूकडे, महाराज सांगा या माता माऊलीला पोरगा होईन का पोरगी होईन. आणि होतं पोरग दुर्बुद्धी. म्हणून म्हणले दुर्बुद्धी ते. अहो एक जण माझ्याकडे बी आलत तसंच, बायकोला घेऊनच आलो जोडीनं पाया पडाय. मला त्याने 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको मला असं द्या मला बी घ्यायचंच होतं. आणि मग मी घेतल्यावर ते मला महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं बरं. ते म्हणलं तुम्हाला 1000 रुपये दिलेत. मला हा दिलेत ना. हां त्याला 9वा महिना आहे. मी म्हणलं बरं. मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी. मला आता पोरगा आणि पोरगी कळाय. आता मी काही साधू आहे का. आणि मला कळत असं तर मी रोज 2 गाव बोंबलत हिंडलो असतो का. पण मी कोण सांगितलं. मी म्हणलं हे असं विचारतंय म्हणजे ह्याला पोराचीच अपेक्षा. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. आणि बायाच मागं सल्ल्या पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. काय नाही. एक सांगतो, मुलगा असो नाही तर मुलगी असो समान किंमत द्या. रक्षाबंधन जवळ आले. बजरंगबलीच्या पावन दरबारात आहे. आणि कोणत्याच क्षेत्रात मुली कमी नाही सध्या. सगळी IPS PSI कलेक्टर प्रांत तलाठी ग्रामसेवक सरपंच आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती सुद्धा महिला प्रतिभाताई पाटील. कोणत्या क्षेत्रात मुली कमी. आपल्याला का मुली नको. पण एक सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्मनेतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण छत्रपती शिवाजी महाराज येतील. पण अगोदर कोण आलं पाहिजे. माझे जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. मागे जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने शिवाजीने सुंदर शिवाजी राज. जिजाऊने चित्त आनंदाने नांदत होती प्रजा. नांदत होती प्रजा. सर्व समाज म्हणत होतो आमचा राजा. टाळी 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 हो.
सिस्टीम मा जिजाऊने दे हमें सुंदर शिवाजी राजा मुलं घडतील पण अगोदर जिजाऊ माता जर आले तर छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत आणि यासाठी सद्बुद्धीची गरज आहे म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा नकोजो नारायणा मग तुकोबाराने अशी मागणी केली देव म्हणले दुर्बुद्धी नको मग तुम्हाला नेमकं पाहिजे काय अभंगाच्या दुसऱ्याच्या आता माझा आता माझा ऐसे करीन आता माझा ऐसे करीन आता माझा ऐसे करीन क्या बात आता माझा ऐसे करी 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 तुझे पाय चित्ती धरी आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी आता माझा आता माझा ऐसे करी आता माझा ऐसे करी आता माझा माझा ऐसे करी आता माझा ऐसे करी माझा ऐसे करी खलास एकदा गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा ही सगळी कारण तुम्हाला 2 तास बसून ठेवायचं म्हणजे ही लय मोठी सर्कस या पण हे सगळे रते महारथी गायक वादक मंडळी एक रंग देवताने आता मजा ऐसे करी दुर्बुद्धी नको मग पाहिजे काय आता मजा ऐसे करी काय करी कैसे करी तुझे पाय चित्ती आता मला असं कर असं बनव कसं जेणेकरून तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहील. पण कसं तू का बरं माहिती ती तुझं तू बघून घे कारण चतुरा तू चतुर आहे ती तुला माहिती ती मी सांगू शकत नाही कसं करायचं एक जण पेशंट गेले डॉक्टरकडे मला असं होतंय पण आज संध्याकाळपर्यंत मी ठणठणीत झालो पाहिजे डॉक्टर मला कसं करायचं ती काही करा पण मी ओके झालो मग तुम्ही इंजेक्शन द्या सलाइन लावा गोळ्या द्या ती मला माहित पण मी ओके झालो आता माझं आयसे कसं ती मी सांगू शकत नाही तुकोबार यांची कोड्यातली भाषा जेव्हा तुला जसं करायचं तसं कर पण आता माझं आयसे करी कसं तुला वाटेल तसं पण जेणेकरून तुझे पाय तुझं पाय माझ्या चित्तामध्ये राहील आणि ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं पाय त्याला बजरंगबली म्हणतात त्या बजरंगबलीच्या पावन दरबारात आहे अरे खेळ खेळणारी लय झाली पण सगळ्या खेळात एकच पट्ट्या हुशार खेळिया माझी हनुम्या शहाणा खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी लपडे कान व्यसनी रे कामची नाही ते क्रोधची कैसा कामाची नाही त्याची क्रोधाची कैच ते कैचे भांडण
कसं असतं, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे. लोक कोणाला चांगलं म्हणते, लोकांचा विचार करायचा नाही. आपण आपल्या मस्तीत गाये नाचे उडे आपुलिया मनाच्या. बाबांसारखं सुंदर आणि नाचलंच पाहिजे. नाचो कीर्तनाचे गीत देव नाचतो, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी बोले ज्ञानदेवा बोला भंगा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगा. मन ज्ञानदेवा बोला भंगा. नाचता नाचता देवाचा करला पितांबर. नाचता देवाचा करला नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. हो नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. इथं देव नाचतोय आणि एखाद्या पोराला मला ना टाळगी, ते म्हणतो मी सायन्सला. तुला लय अक्कल आली का काय? आम्ही बावळट आहेत का काय? तू लय शिकवतो. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, म्हणजे मी 17वी झालो. माझी 17वी झाली आताच माझं पेपर झाले. ह्या कोरोनात लेट झालं. म्हणजे काय असं काय शिकलेलं नाही इकडे यायचं नाही तुम्हाला सांगितलं कोणी? योग म्हणा मी मानित नाही म्हणले संपलं का? मला 3 भाषा येतात. तू येड्या गुडघे इतक्या पाण्यात येड्या, तुला 3 येतात. आणि आमच्या माऊलीला 56 भाषेचा केला से गौरव. 56 भाषेचा केला से गौरव. भाषेचा केला से गौरव. 56 भाषेचा केला से गौरव. भवन वीरवा, भवन उभारी जय श्रीराम. गीता अलंकार भावनदी पारा, भावनदी पारा. उभारली उभारली उभारली. जय श्रीराम. अलंकार नवतारेश्वरी. गीता अलंकार नवतारेश्वरी. तुला 3 येतात, तू ग बस. इथं ज्ञानेश्वरी 56 आहे. 56 भाषेचा केलाशे. ज्ञान विज्ञान अज्ञान आणि तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सगळ्याचा सार ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ओठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा इकडे या. संप्रदायाची कास धरा. आणि सगळ्या तरुण पिढीला एक सांगणे, शिवजयंती ही केलीच पाहिजे. कोण म्हणतं करू नका, जोरदार करा. त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे. आणि आज एकादशी. एकादश म्हणजे काय? कचून खायचं आणि रिटून झोपायचं, ह्याला एकादश. अहो काय काय ना किती साबुदाणा खावा हेच कळत. अहो योग जणांनी इतका साबुदाणा ते शिकलं तर नाकातून शेंगदाणा धन दिशीने बा. तू काय रोजानं जेवत होता का काय बा? जरा कमी खा बा, पोटाला आराम फिराम काय देतो का नाही 15 दिवसातून एकदा. म्हणजे एकादश कशाला म्हणायचं? अहो एकादशी किती केल्या ह्याला किंमत नाही. एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामसंकीर्तन किती वेळा केलं ह्याला खरी किंमत आहे. एकादशी एकादशी जया छंद हरणिशी
व्रत करी जो नेमाने तया वैकुंडी जे बेने. एकादश म्हणजे काय महिला मंडळ, घरात पाण्याची टाकी असते, पाण्यासाठी टाकी असते ना, किती दिवसातून धुता ती? 8 दिवसातून धुतलीच पाहिजे एकदा. का नाही धुतली तर शेवळ होते, मच्छर होते, डास होते, अस्वच्छता निर्माण होते. ती जशी टाकी तशी ही बी एक प्रकारची टाकीच आहे. ही टाकी ती 8 दिवसाला धुवायची, ही 15 दिवसाला. 15 दिवसा एक एकादशी. कार्य न करी शिव्रत सार. आणि मग अशी ही आज पुत्रदा एकादशी आहे, महान पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मन. मग एकादशीच्या दिवशी एकच वाक्य तरुण मुलाने ध्यानात ठेवा, कष्टाचे आणि परमार्थाचे जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प बजरंगबलीच्या दरबारात करा तुम्ही आज. थोड्या दिवसात तुम्हीच असाल शिवाजी महाराज. कष्ट करा, काम करायला लाजायचं नाही, कोणतंही काम करा. आणि काम करत असताना त्याला नीतीची जोड पाहिजे. नीती ठेवा. आता नीती राहिली नाही. लई माणसं खाली गेली, चोऱ्या कराय माणसं, चोर पकडाय कुत्री. चोरी आपण करायची, पकडायची कोणी कुत्र्याने, पोलिस नाही घेऊन येत बघावा असं. म्हणजे इतकी लोक खाली गेल्यात. अहो नीतीच राहिले नाही, सगळा लाबाड्याचा धंदा म्हण. जपानमध्ये चोर पकडणं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडणं मशीन पाकिस्तानात नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडणं मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गहुलच नाही, मशीनच नेलं. नीतीच राहिले नाही. का आमच्या देशात 2000चं बंडल त्याच्या खिशात, त्याचंच नाव कोपना दारिद्र्याशात. बंडल वागवते ते पिवळा कोपना, गरीब मिलं बिड्या ओढू ओढू. कारण नको आज काय झाले, कष्ट नाही, नीती नाही, नम्रता नाही, स्वाभिमान राहिला नाही. म्हणून तरुण पिढी आज या धर्माच्या मान बघितली एवढी माणसं आहे, इथं काय एका जातीच्या का पंथाच्या का वर्णाच्या का विचाराची मुळीच नाहीत. 18 पगड जातीतली माणसं आपण बसले. सकाळशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार सर्व धर्म. आणि छत्रपतींचे मावळे सुद्धा 18 पगड जातीचे. नाव्याचा जीवाजी रामोशाचे सजीव वामनाचा बारी मराठीचा तारांजी हरिदांचा बाडी वाडरे समाज रोज इंदालकर. 18 पगड जातीतले मावळे होते. कांदा बाकर खाऊन जगत होते, दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होते. याचं कारण स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला ना दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. म्हणून तरुण पिढी दुसऱ्या धर्माला नाव ठेवायचं नाही. ह्याचा असं तुला काय करायचं, दुसऱ्याचा कसा का असना, आपला किती श्रेष्ठ हा जगाला सांगा. आणि हे करण्यासाठी खेळ या माझी हनुम्याशाना. सगळ्या खेळामध्ये हनुमंतराय हुशार, आणि त्यांच्या चित्तामध्ये भगवंताचे पाय. त्याचे पाय माझे चित्ती तुकोबारांचं प्रमाणे. आणि मग हे अभंगात सुद्धा तसं म्हणतात, बाकी काहीच नको. आता माझा ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी, तुझा पाय माझ्या चित्तात राहावे. पण महाराज तुमचं पाय, देवाचं पाय जर तुमच्या चित्तात राहिलं तर नेमकं काय होईल बुवा? तर तुकोबाराय म्हणले, देवाचं पाय जर माझ्या चित्तामध्ये राहिलं तर माझ्या अंतकरणामध्ये भगवंत प्राप्तीचा भाव निर्माण झालेला आहे, तो सिद्धीस जावा. अभंगाच्या 3ऱ्या उपजल भाव, 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 उपजल भाव.
आता माझ आईचे घरी आईसे कर आता माझ आईसे उपजला भाऊ तू म्हणजे कृपे सिद्धी जाऊ. पाय चित्तात धरल्यामुळं काय झालं, अंतकरणामध्ये भाव माझ्या उपजला भाऊ. पण हा भाव नुसता निर्माण उपयोगाला नाही, तो शेवटपर्यंत जाईल का नाही हे मला सांगता येत नाही. पण जर तुमची कृपा जर झाली तर तुमचे कृपे सिद्धी जाऊ. आणि भगवंताची जर आपल्यावर कृपा असेल तरच आपण अंतकरणामध्ये भाव निर्माण होऊन तो सिद्धीच जाऊ शकतो. आणि हे करण्यासाठी आता मजा आईशे घरी तुझे पाय चित्त, हेमिंग मारते थोडा कमी करा, तुझे पाय चित्ती धरी. आणि मग चित्तात पाय राहण्यासाठी भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून एकदा हातानं टाळी मुखानं नाम, सगळ्यांनी शुद्ध अंतकरणाने मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विडोबार तुकाराम महाराज संत सावता महाराज की जय. कुमार दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा आता मजायशे घरी तुझे बाई जिद्दी दे. उपजला भाऊ तुमचे ग्रबे सिद्धी जाऊ. शेवटी भावच महत्वाचा आहे. आणि भाव बळे आकळे माऊली म्हणले ये रवी नाकळे. तर भावाचं बळ असेल तरच देव तुम्हाला कळता येईल, बाकीच्या बळाचा उपयोग नाही. पण भाव बळे आकळे ये रवी नाकळे करतळी आवळे ताईचा हरी. म्हणून जीवनामध्ये बळ जर कोणतं असेल, सर्वश्रेष्ठ बळ हे भावाचं बळ आहे. आणि हे भावाचं बळ जर आपल्याकडे असेल तरच आपण आयुष्यामध्ये परमार्थाची क्रांती करू शकतो. आणि हे भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून मागणी करताना अशी मागणी असं नाही तर आपल्या मागणीत तथ्य नाही. आपण काही माग आणि कोण काय मागल सांगताच येत नाही. काही मागतात. तिघ जण मित्र मरणाची गांजा पिली फुल टाईट, म्हणजे आपल्याला महादेव प्रसन्न झाला तर गांजा ओढून महादेव बी बोळा झाला प्रसन्न बोल बघता. अरे दुसरा म्हणला स्वप्नात तर नाही ना, मला स्वप्नात नाही खरंच आहे मा. पहिला म्हणला आपली लय छोटी मागणी बघा बरं का, आपली मागणी कशी, तिघ जण मागणारी महादेव प्रसन्न. म्हणला आपली एक अल्पशी मागणी काय, चिंचची झाडं 1000 कोट, म्हणजे कोटी चिंचची झाडं 1000 कोट आणि प्रत्येक पानाला 2000ची नोट. आणि आधी म्हणतो छोटी मागणी, आता छोटी मागणी किती माल झाला. दुसऱ्याला तुझी काय मागणी, ते म्हणला आपली एक तर इच्छा नाहीच पण सहज मागतो. मला ही झाड कापा, ह्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाटा बनवा, त्या नोटा तोडा, नोटा त्या कपाटात ठेवा, त्याला कुलूप लावा, किल्ली फक्त माझ्याकडे द्या. म्हणजे पर पहिल्याचं पटांगणच केलं ना, म्हणजे दुसऱ्याचं वाटलं होईनी मागणी आपली. तिसऱ्याला विचारलं बोल बघता तुझी काय म्हणे, ते मला एकटा आपल्याला नकोच पण आता तुम्ही मागा म्हणताय म्हणून आपली एकच मागणी. एवढ्या सगळ्या कपाटाच्या किल्ल्या ज्याच्या कमरेला गेल्यात त्याचं लग्न व्हावं पण त्याला पोरगाच हो नाही, त्याने दत्तक म्हणून मला घ्यावं एवढीच माझी मागणी. अरे काय मागणी आणि काय तरा ही आपली मागणी हो. पण तुकोबाराने काय मागणी केली, पंढरी जवार पंढरी जवार गरी
पंढरेचा वारकरी बनव, बस माझी बाकी काहीच इच्छा नाही. आणि अशी मागणी चांगली असावी. कमी ठेवा आवाज. वारी चुको निधी हरी ही तुकोबाऱ्यांची मागणी. आणि आज सुद्धा तीच मागणी की उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जावो, म्हणून अंतकरणामध्ये भाव असावा. आणि तुका म्हणे भाऊ जवळी धरून आणि देव. भाऊ जर असेल तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुमच्याकडे येईल. आवाज कमी करा ना, ह्याचा मोकळा कर, हेमिंग मारतेस. जवळी धरून आणि देव, देव तुमच्याकडे येईल, भावाची ताकद आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये शुद्ध भाव आहे, सात्विक वातावरण, त्या घरामध्ये आनंद आहे. म्हणून घरात एक विचार ठेवा, सासूने सोनाला लेख म्हणा, सोनेने सासूला आई म्हणा. घरात हे तर ब्राह्मण काका आहेत का कोण? माझं काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमवताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची आणि सोनाची पत्रिका जुळते का आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं, ते कसलं असू द्या समजूनच घेतं. आणि आता असं एक सांगतो, मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड, आणि पुरींच्या आयांना आले मार्केट. पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं टमाट्याला नाही. तुमच्याकडे लई टमाटे आहे. आमचे रावदेव दादा आहे त्यांच्या घरीच फराळ केला, ते बी आपलं टमाट्याचं परत दिल्ली पुतूर कॉन्टॅक्ट आहे. आणि म्हणजे ही हा 140 आहे. हा म्हणजे असं जरा 400-500 पाहिजे होतं. हा आता कसं आहे, शेतकरी काय हेमिंग मारतंय बरं, असं म्हणजे भंगभंगच करत आहे. असं जरा कमी ठेवा ना आवाज, आत क्लिअर कळलं मग झालं. आणि मग लय मार्केट आलंय पुरींच्या आयांना. ते कुठं लग्नाला गेले मग त्यांचं हे बघा, आया 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 नाकात नतन त्याला झटका. का ह्यांच्याकडं पोरगी ना पोरी आता मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना डिमांड आलं. पोराच्या बापाला नायला एकच काम आहे की कुठं का व्हायना पण येऊ पिवळा करायचा. त्याच्यामुळं लय अवघड झाले. ते नुसते शायलिंगच हाणत्यात आता. आणि पोरांच्या बापांचा पार काटाच बसला. त्याला विचारा काय चालले, काय नाही परवा दिवशी आलते पाहुणं, पण आम्हालाच पसंत आलेच नव्हती. आले नाही नि येणार नाही. तुझ्या पोराला बघितलं की डीजे वाल्याला गाम सुटतोय, असलं तर ते पियाला अंग हलवतोय. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळं येव. मुलीला एक सांगतो, मुलगा पाहायला आला, एका बैठकीत लग्न फायनल करायचं नाही, हा लावून धरायचं. हेच तो तुम्हाला डिमांड आले मग घ्या ना वजन हाणून. आणि तिला आयटी येतं पोरगी, तोंडात मावा फुटका, चष्मा बंद पडका मोबाईल, फटकी पॅन्ट, चोरलेला बूट, तोंडात मावा वाचाक वाचाक येतो, खुर्ची बसतो. पोरगी पाठवून ही पोरीची, तुझं नाव काय? पोरगी नाव सांगते. तुझं शिक्षण? पोरगी म्हणते 17वी. आणि ह्याचं JCB ड्रायव्हर. मेला ना वाड्याला माती उपसू. मुलीने अजिबात घाबरायचं नाही, त्याला काहीच तर तेवढं इचरून त्याचं झालं म्हणायचं, तुझं झालं का? तर तू बस पाठाव, मी बसते खुर्ची. तुम्ही बसायचं खुर्ची, त्याला लावायचं कुकू, असं मस्तपैकी गण लावायचं त्याला. आणि मग मुलीने त्याला पहिला प्रश्न विचारला, टाळ माळ गण बुका हरिपाठ कीर्तन काकडा सप्ताह ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडील देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेव राजगुरू भगतसिंग महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वातंत्र्य सावरकर चंद्रशेखर सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू अहिल्याबाई होळकर सावता महाराज, ह्याच्यातलं तुला काय कळतं का? ते मला ह्याच्यातलं काय कळ? उठ उठ घाल बूट आणि तसा सूट इकडे. तुला जर संत महात्मे महापुरुष कळत नसतील तर तुझ्या संग लग्न करून काय येडवाय. दुसरा प्रश्न, दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका झटका जुगार चटका मटका, तुला काय व्यसन आहे का? ते मला कायच व्यसन नाही. मग बस. तिसरा प्रश्न, मी सीता, तू राम, तुझी आई कौशल्या, तो जबाब दशरथ. हे 4 नाते मला मान्य, तुला मान्य आहेत का? कुणी म्हणायचं? मुलीनी. पण आताच्या मुलीला हुशार, त्या उलट बापाला म्हणतात, पप्पा मुलगा असा बघा ज्याला आई नको बाप नको. काय बिताडा संघ बोलशील का लग्न झालं? मग कोणीच नको. मग काय तुम्ही बोलणार कोणा संघ बा हो कामाला गेलं? म्हणजे लय अवघड आहे. मुली बी लय आता काळ बदलला. आणि मुलीने त्याच्या पुढचा प्रश्न टाकायचा, शौचालय बांधलं आहे का? आणि त्याला उपप्रश्न, ते चालू आहे का? टाळ्या वाजवल्या म्हणजे पटल्याशिवाय हातावर हात बसतच नाही. आणि ही काळाची गरज आहे. ते चालू आहे का? नाही तर काय काय शौचालय बांधतात पण ते मधल्या भांड्यात फळी टाकतात आणि त्याच्यातच आंघोळ्या करतात. ओम नमः. अरे ती बांधलंय कशाला? तू ती का आंघोळ करायला बांधलंय का?
फुकटची किंमत तुमची ग्रामपंचायतच आहे नाही. ग्रामपंचायत 12,000 अनुदान देते, 12,000 सरकार फुकट शौचालय बांधण्या झेडपीच्या मार्फत. ज्यांच्याकडनं साठी त्यांनी लाभ घ्या. लय अवघड ह्या पावसा पाण्याचा उगम मोकार. अहो काय काय गावामध्ये आमची गाडी सुद्धा घुसू वाटत नाही हो, गाडी सुद्धा घुसू वाटत नाही. एका गावात आम्ही गेलो, ड्रायव्हर मला म्हणायचा मी नेमकी कुठून गाडी घालू बुवा. मी म्हणलं कुठून घालू, फक्त भरली नाही पाहिजे. सगळं अवघड आहे. अरे लोक चंद्राव गेली, मंगळाव गेली आणि आपल्याला अजून एवढं कळा ना. काय 5-50 हजार मला म्हणलं तुम्ही वर्षभर साडी मागू नका ना मालकाकडे, पण ती बांधा ना. मागून काय, काळाची गरज आहे. स्वच्छता तिथेच लक्ष्मी या. आणि एक सांगतो, 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र आक्रमण यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि गाव कसं स्वच्छ करायचं याचा शोधून काढला गाभा, त्यांना म्हणायचं गाडगे बाबा. सरकारला नाव द्यावं लागलं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. का त्या माणसाने तेवढं लोकांची मन बी साफ केली आणि गावं साफ केली. तसं तुम्ही जरा विचार उच्च ठेवा. आणि ही काळाची गरज आहे. आणि त्याच्या पुढचा प्रश्न की एकतर लग्न साधं करावं लागन किंवा लग्न सप्त्यात करावं लागेल. बरं सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करा अडचण काय. मी खोटं नाही योगेश महाराज, स्वाभिमान म्हणून सांगतो. मी महाराष्ट्रात 35 गावं असे तयार केलेत की त्या सप्त्यात काल्याच्या कीर्तनात 50-50 लग्न आहेत. काल्याच्या कीर्तनात 35 गावं तयार केलेत. आणि हे गरजेचं आहे. बरं सप्त्यात काल्याच्या कीर्तनात लग्न करायला अडचण काय या. मंडप फुकाटचा आपलं त्याच्याच द्या नाही. खायला फुकाटचं, डीजेची गरज नाही. तो डीजेच आहे ना. बरं पत्रिका वाटाय बोंबलं थिंडाची गरज नाही. माणसं फुकाटची सगळी. नवरा नवरीला पाठा उभा राहाय काय अडचण आहे का. एका पोरीच्या बापाला मी असंच म्हणलं सप्ताह चालू आहे लग्न बी जमले काल्याच्या कीर्तनात उरकून टाका. ते म्हणलं जमीन इकीन लग्न. आय 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 अख्खं कन्नड तालुक्यात चर्चा झाली पाहिजे की असं लग्न झालंच नाही. मी म्हणलं चांबारवाडीला काय गे नाही भाऊ. चांबारवाडी आली पहिल्या पंक्तीला जीवन मांडपाला हात पुसून दुसऱ्याच्या चपला घालून गेली. चांबारवाडी बसली व्हॉट्सअप खेळत आणि तू बसला बँकेचा हप्ता भरत काला मुरतो. जरा हातरून पाहून पाय पसरा आणि लग्न साधे करा. ही काळाची गरज. किंवा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करा. आणि हे जोपर्यंत सामाजिक विचार वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. रात्री त्या रावळगावला कीर्तन होतं संध्याकाळी धुळ्याच्या जवळ. तर त्या गावामध्ये गेल्या वर्षी सप्ताह झाला नाही तर त्या गावकऱ्यांनी सप्त्याच्या प्रित्यर्थ 151 झाडं लावली आणि ती जगवली. आज ती 20-20 फूट झाडं झालेत आहे. म्हणजे लावतानाच त्यांनी मोठी लावली होती. म्हणजे याचा अर्थ असे सामाजिक उपक्रम वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. आणि असा सामाजिक जीवन जगत असताना सुद्धा आपण कोणत्या स्थितीमध्ये राहतो याचं आपल्याला भान पाहिजे. आणि यासाठी तरुण युवकांनो संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुले हेच खऱ्या राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजाची संस्कृती. म्हणून धर्म संस्कृती आचार विचार उच्च ठेवा. आणि या क्षेत्रात आल्याशिवाय आयुष्यातला खरा आनंद कळणार नाही. पण हिथं आल्या सुद्धा भाव महत्वाचा आहे. उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ. मग भगवंता दुर्बुद्धी निर्माण झाली नाही. तुमचं पाय चित्तात राहिलं, अंतकरणात भाव निर्माण झाला. एवढं जर मला दिलं ना बस, याच्यापेक्षा परमार्थामध्ये दुसरा लाभच नाही. तुका म्हणे
इको द्याला थोडा आवाज. अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबरे सांग तुका म्हणे आता लाभ नाही या परता, हे जर तुम्ही मला दान दिलं ह्यापेक्षा श्रेष्ठ लाभ श्रेष्ठ फायदा या परमार्थ केल्याचा दुसरा काही नाही. वेळ होऊन गेला बराच झाला, म्हणजे 11ला संभाय पाहिजे होतं, पण रती महारती सगळी
संतोष महाराजांची, परत सनई पालवे महाराजाची, परत ओमकार महाराजाची, असे ब्रह्म विष्णू महेश जर आज इथं अवतरले असतील, 3 गायक इतके सुंदर की इथं जोरदार टाळ्या वाजवा यांच्या नावानं. म्हणजे दुसरीकडं सारखं असं बघावं लागतं. आज म्हणतात माणसं वेळच जात नाही, इथं आल्यावर वेळ गेलेला कळत नाही. मी 2 तासाच्या पुढं कवाच जात नाही, पण आज जवळपास 20-25 मिनटं पुढे गेले. पण असो हे खेळीमिळी वातावरणामध्ये अगदी आनंद उत्सव. म्हणून बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, मुलगा नात्यानं माफ करा. माझे गुरु, माझे जन्मदाते वडील हरिभक्तपरायण बलभीमजी भाऊ पठाडे, आम्ही प्रेमानं सगळेजण त्यांना भाऊ म्हणतो. वडिलांच्याच कृपा आशीर्वादानं महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचं लय प्रेम केलं महाराष्ट्राने कमी वयामध्ये. आणि कीर्तनकार लोक पैसे घेतात, ह्याची लोक चर्चा करतात तोंडावर नाही महाग, पण घेतलेल्या पैशाचं काय करतात ते माझ्या जन्मगावी कर्जतला येऊन बघा. आताच ओमकार महाराज आले होते, 10 तारखेला वाढदिवस होता. महाराष्ट्रातील सगळे नामांकित कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि माझं आता 24 संपलं, 25 वय लागले आणि 22व्या वर्षी 1.5 कोटी रुपयाचं माऊलीचं मंदिर मी बांधलेलं आहे. ते अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो की 22व्या वर्षात ते कार्य. आणि आता 35 लाखाच्या सभा मंडपाचं पुढं काम चालू आहे. म्हणजे इतकं सुंदर मंदिर आहे. ओमकार महाराजांना विचारा तुम्ही, अशी मूर्ती माऊली तुकोबाऱ्याची 5 फूट उंचीची पद्मासनात बसलेली. आत्ता ज्ञानोबा आपल्याशी बोलते, इतकी तेज पुंज मूर्ती ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग परमात्मा. आणि नुसतं मंदिर नाही, मंदिराच्या पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे, हजारो झाडेत. नंदनवनात आल्यावानीच वाटतं. कधी कर्जत परिसरात तुम्ही आलेच बो. आणि तसं नाही येणं झालं तर आवर्जून या. मार्च महिन्यामध्ये वर्धापन दिन आहे. सुंदर इतका आखीव रेखीव मंदिर तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं माऊली ज्ञानोबांनी कमी वयात माझ्याकडून पूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. वडिलांच्या चरणी नतमस्तक. सर्व गायक वादक ओमकार महाराज असतील, संतोष महाराज, हे ओमकार महाराज, पालवी महाराज, ही सगळीच मंडळी, आमचे सारथी, आमचे बंधुराज प्रवीण महाराज पठाडे हे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तसेच योगेश महाराजांनी सगळं मार्गदर्शन करून सगळ्यांचं मन जिंकून सगळ्यांना सोबत घेऊन एवढं सुंदर संयोजन, आयोजन, नियोजन केलं. म्हणून योगेश महाराजांमुळं आजचा हा योग आला, म्हणून त्यांनाही धन्यवाद. सर्व श्रोते सज्जन तुमच्या चरणी नतमस्तक. वाणीला पूर्ण विराम. पुढचं काही नियोजन असेल ते संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कृपया कोणी उठू नाही. सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.